आहेत। आज बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृती दिन आणि त्यानिमित्तानं बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले। उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशा घोषणाबाजी स्पष्टपणे या ठिकाणी ऐकायला येतात आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा उत्साहाचं वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय। काल जो काही राडा झालेला होता त्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक भूमिकेमध्ये या ठिकाणी काही झालं तरी बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही। बाळासाहेबांचेच विचार घेऊन आम्ही शिवसेनेत वावरतोय आणि आपण म्हणजे शिवसेना असा पवित्र सगळ्यांनी घेतलेला स्पष्टपणे पाहायला मिळतात। बरेचसे पदाधिकारी नेते आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी हे सगळे नेते जे आहेत ते आता शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे आता ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जे आहे ते दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी सहकुटुंब उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृती दिन आहे आणि या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि आता आपण बघतोय सध्या ठाकरे कुटुंबीय देखील दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेत, अभिवादन करतात। ठाकरे गटाचे सर्वच महत्त्वाचे नेते हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनिल देसाई यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। काल जो प्रकार घडला, काल जो राडा झाला त्याच्यानंतर आता पूर्णपणे खबरदारी पोलिसांकडून सुद्धा घेतली जाते आणि ठाकरे गटाकडून सुद्धा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झालं होतं आणि दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष अशी तयारी देखील करण्यात आली आहे। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होत आहेत आणि आपण बघतोय सध्या उद्धव ठाकरे कुटुंबियांसकट स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत। माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, खास करून काल झालेल्या राड्यानंतर? परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे आणि एखाद्या छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला प्राप्त झालं असं म्हटलं तर वापरणार नाही। आपण पाहिलं की अवघ्या काही वेळा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेला आणि ज्यावेळी त्यांची गाडी या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झाली त्यावेळी घोषणांचा वर्षाव सुरू झाला। उद्धव ठाकरे आगे हम तुम्हारे साथ है अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आणि जितकी गर्दी आत आपल्याला पाहायला मिळते त्याहून जास्त दुप्पट गर्दी जी आहे ती आता बाहेर झालेली आहे आणि पोलिसांपुढे या सगळ्या गर्दीला आवरण्याचं सुद्धा आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा वंदन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणि हे पाहणं आज फार महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा दिवस पोलिसांसाठी फार मोठी कसोटी आहे। लॉ अँड ऑर्डरचा काही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची दादा। नक्कीच गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर उद्धव ठाकरे हे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी येऊन त्यांना अभिवादन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते अगोदरच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कालसारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलिसांचा हा बंदोबस्त आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरातून शिवसैनिक आजच्या दिवशी स्मृतीस्थळी दाखल होत असतात अभिवादन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना। कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येकाच्याच अंतर्मनात कायम राहतील आणि म्हणूनच हे शिवसैनिक आजच्या दिवशी स्मृतिदिनी इथे शिवाजी पार्कवर येत असतात। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपण बघतोय उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसकट शिवाजी पार्कवर दाखल झालेले आहेत। स्मृतीस्थळावर त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता ते इतर सगळ्या शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारताना पाहायला मिळतात। शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालेलं होतं। स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते, अभिवादन केलेलं होतं आणि त्यावेळेला सुद्धा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला येतात। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काय नाव तुमचं, कुठून आलं? मी अंकुश कुंडलिक पवार, तालुका बदनापूर, जिल्हा जालना इथून आलेलो आहे आणि दरवर्षी आम्ही स्मृतीस्थळावर बाळासाहेबाला अभिवादन करण्यासाठी येत असतो। काल जो काही प्रकार घडला तुम्ही पाहिला? हो, आज जर त्याच्यात हिंमत असेल 50 खोके आणि एकदम ओके तर आज त्यांनी येऊन दाखव जसं तसं उत्तर मिळून जाईल आणि जे हे आता व्हायला लागलंय हे होणार म्हणजे आहेच
आणि निकाल म्हणजे निकाल आजच लागलेला आहे. ते कालच दाखवून दिलं त्यांना निकाल आमच्या बाजून लागलेला आहे म्हणून उद्धव साहेबाच्या बाजूला. ही मशाल घेऊन तुम्ही तिथून जालन्यावरून आलाय. हो, जालन्याहून आम्ही मातोश्रीहून आलेलो आहे. आता सकाळी तिथून मातोश्रीहून निघलोय. तुमच्या भावना काय शिवसैनिक म्हणून काय कसं वाटतं या ठिकाणी? निष्ठावंत शिवसैनिक आहे आम्ही. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आम्ही. उद्धव साहेबांसंग हमेशा मरेपर्यंत उद्धव साहेबांसंगच हमेशा राहणार आहोत. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं काम करतायत, विकासाची भाषा करतात, ते ती आवडत नाही शिवसैनिकांना. आता शेतकरी पहा, तुम्ही सामान्य माणूस पहा, मुंबईकर पहा, हर महाराष्ट्र पहा. आता यांना जर उद्धव साहेब भेटत नव्हतं, आम्ही सामान्य शिवसैनिक आहे. माझा सत्कार साहेबांनी करोडो रुपये करोडो जनतेमध्ये संभाजीनगरला केलेला आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला पाहिलं. जर मला साहेब भेटू शकतात तर यांना काय भेटू शकत नव्हते. यांनी जी गद्दारी केली ती गद्दारी आता जर जवळजवळ संपुष्टात आलेलीच आहे आणि ते संपणारच आहे. भविष्यामध्ये आवाज कुणाचा असणार? आमचाच असणार, बाळासाहेबांचाच असणार, उद्धव साहेबाचाच असणार, सैनिकाचा असणार आणि शिवसेनेचाच असणार. पाहतोय की सर्वसामान्य शिवसैनिक आहेत जे गावाखेड्यातून या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचा हेच म्हणणं आहे की आवाज जो तो आमचा असणार आहे आणि जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवला जाईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टोला लगावला जातोय आणि मुंबईच्या शिवतीर्थावरती आता शिवसैनिकांनी यायला सुरुवात केलेली आहे. तर आपण पाहताय की राज्याच्या कानाकोपऱ्यामधून सामान्य शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी स्मृतीस्थळावर आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी. हे स्मृतीस्थळ म्हणजे आमच्यासाठी शक्तीस्थळ आहे अशा भावना सामान्य शिवसैनिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दूरदृष्टी लाभलेले कणखर नेतृत्व, अद्वितीय प्रभावशाली वक्ता, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, साक्षेपी संपादक, दिलदार माणूस असं बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण पाहिले होते. निष्ठावंतांवर त्यांचं जीवापाड असं प्रेम होतं आणि त्यामुळेच लाखो शिवसैनिक कायमच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आजच्या दिवशी शिवाजी पार्कवर कुठेही असले तरी ते दाखल होत असतात फक्त अभिवादन करण्यासाठी. आणि आज देखील तोच जनसागर आपल्याला संपूर्ण शिवाजी पार्कात पसरलेला पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे हे देखील तिथे पोहोचलेले आहेत. बाळासाहेबांना त्यांनी मानवंदना दिलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय सध्या ते सगळ्या कार्यकर्त्यांशी ते भेटीगाठी घेतात, त्यांच्याशी देखील चर्चा करतात. शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट हे नेहमीच आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि काल जो राडा झाला त्याच्यानंतर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत. आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट टीका जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यावरच केलेली आहे. शिवाजी पार्कवर पोलिसांचा आता चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. काल जो प्रकार घडला तो पुन्हा घडू नये, असा अनुचित प्रकार पुन्हा एकदा होऊ नये यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शिवाजी पार्कमध्ये आतमध्ये सुद्धा आणि शिवाजी पार्क परिसराच्या बाहेर सुद्धा. आता उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत सहकुटुंब आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलेलं आहे आणि ठाकरे गटाचे सर्वच महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दरवर्षी जर आपण पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवसैनिक या ठिकाणी येत असतात कारण शिवसैनिकांसाठी हे स्मृतीस्थळ नव्हे तर हे एक शक्तीस्थळ आहे अशी भावना शिवसैनिकांची आणि त्याच्यामुळेच अबालवृद्धांसह अगदी सर्वच जण या ठिकाणी येऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापुढे नतमस्तक होत असतात. दरम्यान कालच्या झालेल्या राडानंतर एकूणच आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या स्थानाचं पावित्र्य भंग करायचं नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून सातत्याने येताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आज मोठ्या संख्येने हे सगळे शिवसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते सकाळपासूनच शिवाजी पार्कवर पोहोचलेले होते आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे हे देखील आपल्या सगळ्या कुटुंबासकट इथे दाखल झालेले आहेत कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्तानं मुंबईत ह्या शिवाजी पार्क परिसरामध्ये स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची अलोट अशी गर्दी जमलेली पाहायला मिळते. स्मृतीस्थळावर फुलांची देखील अशी आरास करण्यात आलेली आहे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेले आहेत. चिमुरडी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळते आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी एक एक करून जे कुटुंब आहे त्यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केलेलं आहे. वंदन केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांनी वंदन केलेलं आहे आणि वंदन केल्यानंतर ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. एकीकडे बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत. आदित्य ठाकरे यांची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की ते सर्व
यांची चर्चा करतात. संजय राऊत आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत, उद्धव ठाकरे आपल्याला या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात आणि काल जो काही घटनाक्रम घडला त्याची इत्थंभूत माहिती जी या ठिकाणी घेतली जाते आणि आपल्या शिवसैनिकांनी कशा पद्धतीनं या ठिकाणाहून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पिटाळून लावलं याची देखील माहिती त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना दिली जाते. तर संजय राऊत आपण पाहतोय की भगवा उपरणं घालून. तर आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट्स या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण पाहताय काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ठाकरे गटाचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त शिवाजी पार्क परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि शिवाजी पार्क परिसराच्या बाहेर बॅरिकेडिंग सुद्धा लावण्यात आलेलं आहे. काल जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस पूर्णपणे खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान उद्धव ठाकरे येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी तसंच नेत्यांशी देखील चर्चा करतायत, बोलतायत, त्यांचं अभिवादन देखील स्वीकारताना पाहायला मिळतात आणि आज महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृती दिन आहे आणि त्यासाठीच शिवतीर्थावर जय्यत अशी तयारी केलेली आहे. कारण येणाऱ्या मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते त्यांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठीच ही सगळी तयारी करण्यात आली आहे. दाखल झालेले आहेत, स्वतः रश्मिताई आहेत आणि विशाखा राऊत मागे बसलेल्या आहेत आणि विशाखा राऊतांकडून सुद्धा या ठिकाणी माहिती घेतली जाते. ही सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केलंय आणि ही बाहेरची दृश्य आपण पाहणार आहोत की सुनील राऊत जे आहेत, आमदार सुनील राऊत दाखल झालेले आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही दोन दृश्य आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. संपूर्ण शिवाजी पार्क परिसर एखाद्या पोलीस छावणीमध्ये परावर्तित झालेला आहे. जॉईंट सिपिंगची वर्णी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. काल जो काही राडा झाला त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दखल जी आहे ती पोलिसांकडून खास पद्धतीने घेतली जाते. पुन्हा ही दोन दृश्य जर पाहिली तर लक्षात येईल आपल्या की कशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्तुतीला वंदन केलं जात आहे, अभिवादन केलं जात आहे, श्रद्धांजली वाहिली जाते. तर रश्मी ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अभिवादन केलं आहे, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अभिवादन केलेलं आहे आणि आता एक जी चर्चा आहे ती सर्व नेत्यांमध्ये सुरू आहे. विशाखा राऊत आपण पाहतो या ठिकाणी. काल मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या आणि त्यांनी भाजपकडून हे सगळं करण्यात येत आहे आणि भाजपला 2 कोंबड्या झुंजवण्यामध्ये यश आले.